नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. उदगाव येथे चारचाकी पेटली, इंधनाच्या टाकीचा स्फोट, 7 जण सुखरूप. उदगाव तालुका शिरोळ येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर रविवारी दिनांक 22 रोजी दुपारी नृसिंहवाडी येऊन सांगलीकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीला अचानकपणे आग लागली. अचानकपणे भले मोठे आगीचे लोट येत असताना रस्त्यावरून जाणारे भाजपचे नेते सावकार मादनाईक यांच्यासह नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीचे दरवाजे ओढून काढून ड्रायव्हर सहित 7 जणांचे बचाव कार्य करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढल्याची घटना घडली आहे. दरम्यान बचाव कार्य झाल्यानंतर लगेचच वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. या पथकाने ही आग विझवली, मात्र अवघ्या 15 मिनिटात गाडी जळून खाक झाली होती. घटनेनं मादनाईक यांनी स्वतःची चारचाकी बोलावून या कुटुंबाला कोल्हापूर येथे घरी पाठवलं. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे येथील मोनाली पाटील या आपल्या 2 मुलांसह आई, बहिणीचा मुलगा व वाहन चालक असे मिळून रविवारी दुपारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते कवठेपिराण येथील पाहुण्यांकडे दुपारी निघाले होते. उदगाव येथील लख हाकीवाटी औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आल्यावर या 7 सीटर वाहनाच्या इंजिनमधून धूर आणि जाळ आला. यावेळी गाडीचे ब्रेक फेल झाले. याचवेळी शेताकडे जाणारे सावकार मादनाईक व नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीनं ड्रायव्हर, 3 महिला व 3 मुलांना तातडीनं बाहेर काढून बाजूला आणलं. इतक्यातच वाहनाच्या इंजिनच्या टाकीमध्ये भला मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र आग लागली. नागरिकांनी शिरोळ येथील अग्निशामक दलाला पाचारण केलं असता आग विझवली, मात्र अवघ्या 15 मिनिटात हे वाहन जळून खाक झालं होतं. आगीच्या घटनेमुळे भले मोठे धुराचे लोट येत होते. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.